नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात अर्णव आणि ईश्वरी चक्क हॉस्पिटलमध्ये पोचलेत, तेही डॉक्टर आणि नर्सचा लुक करून. आता हे दोघं बाळाला भेटायसाठी खूप एक्सायटेड असतात. दोघं मिळून अंजलीच्या रूममध्ये जातात. तिथं वल्लरीही असते. ती त्यांना विचारते, आपण कोण? तसे ते दोघं सांगतात, आम्ही चाइल्ड डॉक्टर आहोत. आता ते स्वतःची ओळख सांगताना ततफफ करत असतात. तेव्हा अंजली म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, माझ्या डॉक्टर बडवे कुठे आहेत? तसा अर्णव सांगतो, त्या गेल्या, म्हणजेच त्यांनी खूप साऱ्या डिलेवरी केलेत ना, त्यामुळे त्यांना घरी पाठवलं. त्यांच्याशी जास्त लांबड न लावता अर्णव त्यांना साईडला करतो आणि म्हणतो, आम्हाला बाळाला तपासू दे. या दोघींना मात्र हे दोघं जरा विचित्रच वाटतात. आता अर्णव जेव्हा बाळाजवळ जातो तेव्हा त्याला पाहतच राहतो आणि म्हणतो, वाव ब्युटिफुल. तेव्हा या दोघी आश्चर्याने बघू लागतात. तेव्हा अर्णव म्हणतो, हो म्हणजे सकाळपासून जेवढी बाळं बघितलीत ना, सगळी रडत होती, ओरडत होतीत, पण हे बाळ किती छान आहे, शांत झोपलं आहे, अगदी तुमच्यासारखं आहे. हं. आता ईश्वरी म्हणू लागते, डॉक्टर जरा साईडला व्हा, मलाही बाळाला बघू दे. अर्णव मात्र तिथून उठायलाच तयार नसतो. आता दोघांची तिथंच तू मेमे चालते. तेव्हा अंजली म्हणते, अहो असं काय भांडताय, असं भांडताय की जसं हे बाळ तुमचं आहे. तसे दोघेही म्हणतात, हो आमचं तर आहे. आता मात्र अंजली आणि वल्लरी खूप चिडतात. तशी वल्लरी म्हणते, काय, हे बाळ तर आमचं आहे, तुम्ही तुमचं कसं म्हणताय? इकडे शुभूनं चक्क सुप्रिया आणि नमूसाठी पोहे बनवलेत. आता तो त्या पोह्यांवर मस्तपैकी शेव घालून त्यांना खायला देतो. सुप्रियालाही ते खूप आवडतात. तशी नम्रता म्हणते, बघितलीस का याची हिंमत, इंदोरच्या प्रसिद्ध देसाई स्वीटवाल्यांच्या बायकोला आणि मुलीला हा चक्क पोहे करून घालतोय. याला ना ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. तसा शुभ म्हणतो, एवढी बडबड करण्यापेक्षा खाऊन बघ आणि सांग कसे झालेत. आता नमू जेव्हा ते पोहे खाते तेव्हा तिला ते खूप आवडतात आणि खूप खुश होऊन म्हणते, काय बढिया झालेत शुभ हे पोहे. इकडे ईश्वरी आणि अर्णव म्हणू लागतात, हां हे बाळ आमच्या हॉस्पिटलमध्ये झालं आहे ना, म्हणून आम्ही त्याला आमचं बोललो. इथं जन्मलेलं प्रत्येक बाळ हे आमच्या हॉस्पिटलमधलं आमचंच बाळ आहे, त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे पर्सनली लक्ष देतो. असं म्हणतच अर्णव बाळाला चेक करू लागतो, पण तो चेक कमी आणि त्याला प्रेमानं जास्त पाहत असतो. आता अंजली म्हणते, हे असे का वागतायत, बरे आहेत ना? तशी ईश्वरी म्हणते, हो त्यांना बाळं खूप आवडतात ना, त्यामुळे ते जरा सेंटी होतात, पण नॉर्मल आहे. आता ईश्वरी अर्णवला साईडला करते आणि म्हणते, डॉक्टर आता मलाही चेक करू द्या. असं म्हणतच ती बाळाला कुशीत उचलून घेते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. वल्लरी मात्र त्यांच्याकडे शंकेच्या नजरेनं पाहत असते. इकडे नमू म्हणत असते, आपण ना शुभूला मुलगी बघायच्या कार्यक्रमात आहे ना, यालाच पोहे करायला सांगू. तसा तो म्हणतो, हो बेस्ट आयडिया आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. एकदा ना मी आपल्या सगळ्यांसाठी मालपोहा बनवतो, तेव्हा आपण इकडे ईश्वरीला पण बोलवू. तेवढ्यातच नमूचा फोन वाजू लागतो. फोन असतो आकाशचा. आता मात्र शुभू फोन घेऊन पळू लागतो. तेव्हा नमू म्हणते, आकाश सरांचा फोन आहे, चेष्टा नको करू, असं म्हणून ती त्याच्याकडून फोन घेते. आता आकाशशी बोलताना पण शुभू चेष्टेत तिचा फोन काढून घेत असतो. आता नमू त्याच्यावर चिडते आणि आकाशला सांगू लागते, अहो सर ते आमच्याकडे इंदोरचा एक नमुना आला आहे ना, त्याच्याशी बोलत होते मी. बरं ते सगळं राहू दे, तुमच्या लक्षात आहे ना, आज आपण क्लाउड किचनला व्हिजिट द्यायला जायचं आहे. तसा आकाश म्हणतो, हो माझ्या लक्षात आहे, मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे, ते झालं की निघतो. आणि हा बाय म्हणेपर्यंत इकडे नमू फोन ठेवतेही आणि इकडे शुभूला ओरडू लागते. तशी सुप्रिया म्हणते, मी काय तुमच्या दोघांच्या भांडणात पडणार नाही, तुमचं हे लहानपणापासून असंच आहे. आता मात्र नमू म्हणते, शुभू तुला मी आल्यावर रात्री बघते. असं म्हणतच ती आईला सांगू लागते, मी जाते आता, आज क्राऊड किचनमध्ये मला जायचं आहे, आकाश सरही तिथे येणार आहेत ना, पण यायला मला थोडा वेळ होईल. असं सांगून नमू तिकडून निघून जाते. इकडे ईश्वरीने बाळाला मिठीत घेतलेली असते. आता थोड्या वेळाने अर्णव पण तिच्याजवळ जाऊन बाळाला घेतो आणि त्याच्याशी खेळू लागतो आणि त्याला म्हणू लागतो, तुझे डोळे सेम तुझ्या आईसारखे आहेत. आणि आता तो खेळता खेळता म्हणतो, कोण आले, मामा? आणि परत तो त्याचे शब्द बदलून म्हणतो, मम्मा. मम्मा तर तुझी तिकडी आहे. आता मात्र वल्लरी म्हणते, काय चालली तुमच्या दोघांचं, तुम्ही बाळाला चेक करायला आलाय की त्याच्यासोबत खेळायला? आता ईश्वरी म्हणते, अहो तशी प्रोसिजर आहे, म्हणजे ना आम्ही बाळाला असं हसत खेळतच चेक करतो. असं म्हणतच ईश्वरी अर्णवकडून बाळाला काढून घेते आणि पाळण्यात ठेवते.
आता दोघेही तिकडून निघालेले असतात. तेवढ्यातच समोर डॉक्टर दिसतात. ते असतात डॉक्टर जोगवेकर. आता मात्र अर्णव म्हणू लागतं, अरे वा, आलात तुम्ही, फायनली डिलेवरी झाली तुमच्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजेच या तुमची वाट बघत होत्या ना. पण डॉक्टर, बाळ एकदम सुंदर आहे, हां, ब्युटिफुल, तुम्ही चेक करा त्याला, आम्ही जातो पुढच्या विजिटला, असं म्हणून ते दोघं तिकडून पळ काढतात. आता मात्र डॉक्टर जोगवेकरांना पण प्रश्न पडतो, हे नेमके कोण आहेत. पण त्या वेळ न वाया घालवता डायरेक्ट बाळाला चेक करू लागतात. इकडे अर्णव आणि ईश्वरी जेव्हा बाहेर येतात तेव्हा खूप खुश असतात. अर्णव म्हणतो, थँक्यू सो मच, मला तर पटतच नाही आहे, मी माझ्या भाचीला बघितलं. आता ईश्वरी म्हणू लागते, हो मला तर अजून धडधड वाटते आहे. आता अर्णव म्हणतो, हो का, लेट मी चेक. असं करून तो तिला तपासू लागतो आणि म्हणतो, बापरे, हार्टबीट तर वाढलेत, मला वाटते तुम्हाला ॲडमिट करावं लागेल. ईश्वरी म्हणते, एवढंही काही झालेलं नाही आहे, थांबा मी तुम्हाला चेक करतो. आता ती चेक करून म्हणते, बापरे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे, हार्टबीटच ऐकू येत नाही आहेत, कारण हार्टच्या जागी जर पत्थर असेल तर कसं ऐकू येईल, असं म्हणून ती स्वतःच हसू लागते. एवढ्यातच तिथं वल्लरी येते आणि ह्या दोघांना पाहते. आता तिला सगळा प्रकार कळलेला असतो. ईश्वरी म्हणत असते, सर मी काय म्हणते, आपण घरी जाऊन ना अंजलीताईंची रूम डेकोरेट करूया, म्हणजे घरी आल्यानंतर त्या सरप्राईजच होतील ना. इकडे वल्लरी मात्र खूप चिडते आणि म्हणते, मला वाटलंच होतं यांच्यात काहीतरी गडबड आहे, अंजलीला फसवून तुम्ही बाळाला बघितलं ना, आता भोगा तुमच्या कर्माची फळे, तेही इथले इथे. असं म्हणून जेव्हा ती रूममध्ये जात असते तेव्हा तिच्या धक्का लागून तिथली कुंडी पडते. हे अर्णव आणि ईश्वरीच्या लक्षात येतं. आता ईश्वरीला डाऊट येतो, आमचं बोलणं तरी कुणी ऐकलं नसेल ना. इकडे घरातले सगळेजण बाळाला बघायला आलेत. बाळाला बघून खूप खुश होतात आणि म्हणतात, हिचं नाक मात्र जावई बापूंसारखं झालं आहे. तसे म्हणतात, चेहरा कुणासारखा झालाय कळत नाही. तशी अंजली म्हणू लागते, चेहरा आणि नाक काय, माझी मुलगी आमच्या ह्यांच्यासारखी जर दिसत असेल ना तर मला चालेल, अगदी ती त्यांच्यासारखी झाली ना तरीही मला चालेल, तिने यांच्यासारखं कष्टाळू, इमानदार आणि डॅशिंग व्हावं असं मला वाटतं, अगदी मनाने श्रीमंत ही यांच्यासारखीच हवी. तसे सगळेजण म्हणतात, पण नाही हां, आम्हाला तर ही तुझ्यासारखीच व्हावी असं वाटते, म्हणजे त्यानिमित्तानं आम्हाला तुझं बालपण आठवेल ना. आजी म्हणते, तर काय, इतकी तू छान आणि गोड गोंडस दिसायची, अगदी भाऊलीसारखी. मामा म्हणतो, अंजली ही बघ नाही तुझ्यासारखी दिसणार. अंजली चिडून म्हणतो, मामा इनडायरेक्टली कशाला बोलतोयस, सरळ सांग ना, तुला ही राजेशसारखी व्हायला नको आहे असं वाटतंय ते. इकडे ईश्वरी आणि अर्णव जात असताना ईश्वरीला मध्येच बर्फाचा गोळा दिसतो. ती म्हणते, थांबा थांबा थांबा, मला बर्फाचा गोळा खायचा आहे. अर्णव म्हणतो, काय ग तुझं सारखं असतं, पाणीपुरी, बर्फाचा गोळा, आईस्क्रीम, चायनीज, लहान मुलांसारखं वागतेस आणि सारखं खायचं असतं तुला. तशी ईश्वरी म्हणते, मग काय झालं, तुम्ही मला ट्रीट दिली असं समजा, मी तुम्हाला तुमच्या भाचीचं तोंड दाखवलं ना त्यामुळे. आणि एवढंच नाही तर त्या गाडीपाशी गेल्यावर ईश्वरी मात्र वेगळाच हट्ट बनवू लागते, सर माझ्यासाठी बर्फाचा गोळा आहे ना तुम्ही बनवायचा. अर्णव मात्र या गोष्टीला तयार नसतो. आता तो गोळेवाला म्हणतो, अहो सर बनवा ना, बायकोचा हट्ट पुरवायचा असतो, नाही तर जेवणाची वांदी होतील. आता नाईलाजाने अर्णव त्या गोळेवाल्याकडून विचारून एक बर्फाचा गोळा बनवतो. इकडे अंजलीला आजी सांगू लागते, अगं बाळाच्या आईनं कसं प्रसन्न असावं, कशाला छोट्या छोट्या गोष्टीवरून तुझा मूड खराब करून घेतेस. अंजली म्हणते, छोट्या छोट्या गोष्टीवरूनच माणसाचा स्वभाव कळतो ना गं. एवढ्यातच आकाशला कॉल येतो, तेव्हा तो तिथून जाऊ लागतो. तशी वल्लरी म्हणते, नम्रताचंच असेल ना, आजकाल तू आपला बिझनेस सोडून तिच्याच मागं जास्त फिरत असतोस. आता अंजली ही म्हणते, आकाश तू गेलास तरी चालेल, उगाच माझ्यासाठी नम्रताशी बोलणं नको थांबू. आता आकाशही म्हणतो, नाही इट्स ओके, एवढं काय अर्जंट. एवढं काय अर्जंट नाही आहे. आता वल्लरी मात्र त्याच्या हातात प्रिस्क्रिप्शन देते आणि त्याला औषधं आणायला पाठवते. इकडे आजी म्हणते, अंजली तू जावई बापूंचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून चिडचिड करतेस ना, पण तुझ्या बाळासाठी तुला असं करून चालणार नाही. अंजली म्हणते, आता यांना भेटल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय मला बरंच वाटणार नाही आहे. आजी म्हणते, अरे डॉक्टरांनी काहीतरी विचार करूनच सांगितलं असेल ना तुला बरं वाटलं की तू जा भेटायला. एवढ्यातच तिथं एक सिस्टर येऊन अंजलीला वॉकला घेऊन जाते.
वल्लरीला मात्र राग येऊ लागतो. शेट्स, एवढी चांगली संधी गेली अर्णव, ईश्वरी आणि अंजलीतली दुरी वाढवायची. पण काहीही झालं ना तरी त्या दोघांनी हिला कसं फसवलं ना हे तर मी अंजलीला सांगणारच आहे. इकडे अर्णव ईश्वरीसाठी स्वतः चक्क गोळा बनवतो आणि तो तिला प्रेमानं देत म्हणतो, आज तुझ्यामुळे मी माझ्या भाचीला बघू शकलो, थँक्यू सो मच. आणि हा गोळा तुझ्यासाठी. आता ईश्वरी ही प्रेमानं तो गोळा खाते आणि म्हणते, वा वा वा, काय बढिया बनवलाय तुम्ही गोळा. खरं तर मीच तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. मला तर असं वाटतंय ना की आपण बर्फाच्या गोळ्याची गाडीच काढूया, आपण दोघं मिळून विकू. मला तर असं वाटतंय तुम्ही ना शेपच बनायला पाहिजे होतं. असं म्हणतच ईश्वरी अर्णवलाही गोळा देते. आता अर्णवलाही तो गोळा टेस्ट करून खूप छान वाटतो. आता दोघे मिळून तो एक गोळा खाऊ लागतात. अर्णव म्हणतो, खरंच थँक्यू, तुझ्यामुळे मी माझ्या आज भाचीला हातात घेतली. म्हणजे मला ना माझ्या आईची आठवण आली, ताईची आठवण आली. बाळाला हातात घेतल्यावर एक वेगळीच रिस्पॉन्सिबिलिटी वाटली. ईश्वरी म्हणते, हो ना, मला पण बाळं खूप आवडतात, आपल्याला बाळ झालं तर ना. असं म्हणताच ईश्वरी बोलताच थांबते आणि अर्णवला सॉरी म्हणते. आणि आजचा खूप छान असा भाग इथंच संपतो. तर प्रेक्षक हो, आजचा सुंदर भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.